लोकेशाहीच्या कारकिर्दीत बांधला गेलेला सगळ्यात शेवटचा किल्ला पाहण्यासाठी, तो म्हणजे किल्ले मल्हारगड. मल्हारगडला जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पुण्याहून सासवडला जाताना देवीघाट संपल्यावर 2 किलोमीटर अंतरावर झेंडेवाडी या गावाला जाणारा फाटा पडतो. तिथून 5 किलोमीटर अंतरावर आपल्याला मल्हारगड पाहायला भेटतो. तर दुसरा मार्ग हा सासवडपासून 6 किलोमीटर अंतरावर असणारे सोनेरे गावातून आहे. या गावाला दिवसातून 3 ते 4 वेळा बस जाते. सोनेरे गावात गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगड पाहायला भेटतो. तसेच याच सोनेरे गावात एक चिरेबंद वाडा आपल्याला पाहायला भेटतो. हा वाडा पानसे घराण्याचा असल्याचा असेही सांगितले जाते, पण सध्या घडीला तो वाडा आपल्याला पडक्या अवस्थेत असलेला पाहायला भेटतो. पाहून झाल्यावर आम्ही निघालो मल्हारगडच्या दिशेने. महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून ओळखला जातो तो म्हणजे मल्हारगड. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीचे मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आपल्याला पाहायला भेटतो, तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला मुंडेश्वर रांग म्हणून ओळखले जाते. या रांगेवर पुरंदर, वज्रगड, सिंहगड आणि मल्हारगड या 4 किल्ल्यांचा समावेश आहे. जसं आपण त्या कमानीतून आत आलो तसे येताना तुम्ही जर पाहिलं आपण किती एन्जॉय करत आलोय. ज्यावेळेस आपल्याला सोनेरे गावातून ट्रेक करायचा असेल तुम्ही बघू शकताय गाडी प्रॉपर ह्या इथपर्यंत येते. तो समोर आहे मल्हारगड आणि बरोबर मल्हारगडच्या बरोबर पायथ्याला गाडी ह्या इथपर्यंत येते आणि हे आसपासचा नजारा. तर मग चला जाऊया आता आपण लवकरात लवकर वरती. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडची निर्मिती करण्यात आली. इसवी सन 1757 ते इसवी सन 1760 या 3 वर्षाच्या कालावधीत हा किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला. मराठ्यांचे तोफखाना प्रमुख भीमराव पानसे यांनी हा किल्ला बांधलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सोनेरे गावातून ट्रेक चालू करचाल त्यावेळेस तुमची चुकण्याची चान्सेस जास्त आहेत, कारण की ह्या मल्हारगडवर जाण्यासाठी गोरराख्यांच्या पायवाटा भरपूर आहेत. आता आम्ही रोड चुकलेलो, पण आम्हाला ह्यातले एक व्यक्ती भेटले आणि त्यांनी आम्हाला योग्य रस्ता सांगितला. तर आता तुम्ही चुकून त्यासाठी मी तुम्हाला रस्ता सांगतो. तर आता आपली गाडी त्या तिथं पार्क केलेली आहे. त्या तिथं गाडी पार्क करून आपण ही छोटीशी जी पायवाट आहे ना त्या पायवाटाने सरळ चालत आलो तर आपल्या लक्षात येत नाही की आपण तसं सरळ ह्या मार्गाने जातो. पण आपल्याला ह्या मार्गाने न जाता ह्यात एक थोडंसं दगडासारखं पठार आहे. त्या दगडाच्या पठारावरनं
एक छोटीशी मळलेली पायवाट आहे. ही पायवाट जाते मल्हारगडच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. जर तुम्ही ह्या वाटेनं आला तर तुम्ही योग्य वाटेवरती आहात हे समजून चला. गावातून फक्त 10 मिनिटाचा ट्रेक करून आपण येऊन पुसतो मल्हारगडच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. तर तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे हा मल्हारगडचा पहिलं प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार आहे. चला मग जाऊया प्रवेशद्वारातून आत. तुम्ही जो आता शीन पाहिला ना तो शीन हा आपल्या पावनखंड पिक्चर मधला आहे. पावनखंड पिक्चर मध्ये एक गाणं आहे, त्या गाण्याचं पूर्ण शूट ह्याच ठिकाणी झालं. पाठीमागे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वारापासून आपण सरळ चालत येऊ तसं आपल्या पाठीमागा जो दिसतोय तो आहे बाले किल्ल्याचा बुरुज. तर त्यातूनच आत जाण्यासाठी एंट्री आहे. तर आता आपण आज जाऊन बघूया आपल्याला काय पाहायला भेटतंय. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाल्य किल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. हा आपल्या पाठीमागं बाल्य किल्ल्याच्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश. तर इथं समोर बोर्ड लिहिलेला आहे महादरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान. ह्या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण जाऊन पोचतो मल्हारगडाच्या बाले किल्ल्यावर. जसं आपण बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आत येऊ तसंच आपल्याला समोर खंडोबाचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर हे 2 मंदिरं पाहायला भेटतात. तर आता आपण जाऊया आणि बघूया ते मंदिर. तर ह्या बाजूला आहे खंडोबाचे मंदिर आणि ह्या बाजूला आहे महादेवाचे मंदिर. मंदिर पाहिले त्या दोन्ही मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी एक मूर्ती कोरलेली पाहायला भेटते. तर आता आपण जाऊया आणि ती मूर्ती पाहूया. आपण माग महाराजांची ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये कोरलेली मूर्ती पाहिली तशीच मूर्ती पाहून थोडं डाव्या बाजूला चालत आल्यावरती आपल्याला जमिनीच्या आत एक खोदलेलं बुहार पाहायला भेटतं. तर आता आपण जाऊया आणि पाहूया ते बुहार कसं आहे काय. तर तुम्ही लोकेशन लक्षात घ्या. समोर खंडोबाचे मंदिर आणि बरोबर मंदिराच्या पाठीमागे महाराजांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीपासून डाव्या बाजूला आपण जसं सरळ चालत येऊ तसं आपल्याला समोर एक विहीर लागेल. त्या विहिरीपासून हा जो आत जाणारा मार्ग आहे ना तो मार्ग जातो खाली खोदलेल्या भुयाराकडे.
आता पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आज जाणं जरा थोडं रिस्क ठरू शकेल. त्यामुळे तुम्हाला मी इथनंच दाखवतो आणि जाऊया पुढच्या मार्गाला. हे संपूर्ण बाहेर, त्याच्या आत एक खोले आणि बाहेर एक खोले. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, मल्हारगडला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग जो की आपण सोनेरी गावातून आलो मुख्य प्रवेशद्वारापासून, तर दुसरा मार्ग जो आहे काळेवाडी या गावातून येतो. त्या मार्गाने आलो आपल्याला किल्ल्याच्या चोर दरवाजातून आत प्रवेश करावा लागतो. तर आता आपण आहोत किल्ल्याचा जो चोर दरवाजा आहे त्याच्या बुरुजावरती. ज्यावेळेस तुम्ही काळेवाडी या गावातून याचाल त्यावेळेस तुमच्या गाड्या जवळपास किल्ल्यावरतीच येतात असं म्हटलं तरी चालेल, कारण गाड्याची पार्किंग त्याच येत आहे. आणि त्या तिथूनच थोड्याशा पायऱ्यावरचं लगन आहे, ह्या इथेच किल्ल्याचा चोर दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून तुम्ही डायरेक्ट किल्ल्यावरती प्रवेश करू शकता. तर मग चला, आणि हाच तो समोर चोर दरवाजा, ह्या इथून तुम्ही किल्ल्यावरती प्रवेश करू शकता. पाठीमाग आहे गड. जसं आपण संपूर्ण गड फिरून येऊ तसं आपल्याला गडाच्या बरोबर एका ऑपोजिट साईडला एक पठार दिसतं, आणि त्या पठारावरती एक भगवा ध्वज आपला इथे लावलेला आहे. तर आता आपण त्या जिथं आलेलो आहे, तर मी तुम्हाला दाखवतो ह्या इथून मल्हारगडचा थोडासा नजारा. तर त्या तिथं आहे मल्हारगडची चोरवाट. जर तुम्ही काळेवाडी गावातून आला तर त्या चोरवाटेने तुम्ही जवळपास एक 10 ते 15 पायऱ्यावर चढून गेला तर तुम्ही त्या चोर दरवाजापाशी पोचाल. आणि आपण ज्या मार्गाने आलो सोनेरी गावातून, तर दरवाजा दिसतोय तो आहे मुख्य दरवाजा ह्या किल्ल्याचा. त्या दरवाजापाशी येऊन पोचू आपण. तर मित्रांनो, हा मल्हारगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.